हाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? मजेत ना? मजेतच राहा. तर मग चला, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ असा आहे, तर मी माझी इव्हिनिंगची रुटीन तुमच्यासोबत आज शेअर करते. तर सगळ्यात आधी पहिल्यांदा झाडू मारून घेतला घराला आणि अंगणाला, कारण संध्याकाळी 6 वाजेच्या आत घराला आणि अंगणाला झाडू मारलाच गेला पाहिजे. 6 नंतर घराला आणि अंगणाला झाडू मारत नाही. तर सगळ्यात आधी झाडू मारून घेतला. तर जेव्हा आपण 6 नंतर घराला झाडू मारतो तेव्हा लक्ष्मी येण्याची वेळ असते. तर 6च्या आधीच घराला झाडू मारा. तर झाडू वगैरे मारून झाल्यानंतर म्हटलं चला बेडशीट वगैरे पण नीट करून घेऊ. दिवसभर मुलं खेळतात इकडे तिकडे, तर मग बेडशीट आणि ते खराब होऊन जातं. तरी ते पटक्यात बेडशीट वगैरे आवरून घेतली. तोपर्यंत मुलं झोपलं होते, तोपर्यंतचे कामं होतात. तर मग लगेच कपडे काढून आणले, कपड्यांच्या घड्या वगैरे करून घेतल्या. संध्याकाळ म्हटलं की कामं असतात आणि सकाळी पण कामं असतात. फक्त दुपारी 1-2 तास म्हटलं की तो फ्री जातो, परत रेग्युलर आपले कामं सुरू होऊन जातात. तर कपड्यांच्या घड्या वगैरे व्यवस्थित करून घेतल्या. मग नंतर संध्याकाळची पण देवपूजा असते मैत्रिणींनो. तर संध्याकाळी पण दिवे 7 वाजेच्या आत लागले पाहिजे. जास्त अंधार झाल्यावर दिवे पण लावायचे नाहीत. तर इथे म्हटलं चला पटक्यात दिवे वगैरे लावून देते. पहिले तर घरातली देवपूजा करून घेतली घराला. तर संध्याकाळची पण देवपूजा झाल्यानंतर मन खूप प्रसन्न होऊन जातं मैत्रिणींनो. तर घरात देवपूजा झाल्यानंतर म्हटलं चला बाहेर अंगणात दिवा लावून देऊ. एक तुळशीला दिवा लावतो मैत्रिणींनो आणि एक दरवाज्यात लावते. तर माठाला पण दिवा लावत असते मी. माठाजवळ दिवा लावायचा, आपला पितृदोष कमी होतो. तर दिवाबत्ती वगैरे करून झालेली आहे. तरी ते आता संध्याकाळची स्वयंपाकाची तयारी करते. तर आम्हाला संध्याकाळी स्वयंपाकात पालकचं वरण आणि भाजीपोळी पालकचं वरण करायचं होतं. तरी ते पटक्यात पालक सोलून घेतली आणि गहू आणले होते. तरी गहू पण वरती वाळत टाकले होते. तर ते गहू गाडण्याचं काम आईवरती करत होते. तोपर्यंत मी खाली आवरून घेतलं मैत्रिणींना सगळं. तर पालक सोलून पण झालेली आहे. तरी ते आता पालकची डाळ लावून दिली. आता पटक्यात पालकच्या डाळला फोडणी देऊन देते. मग नंतर पोळ्या पण करायच्या आहेत. तर संध्याकाळ म्हटलं की खूप कामं असतात मैत्रिणींना. तर इथे पटापट आवरून घेतलं. परत मग लहान मुलांना खाऊ घालायचं असतं आणि जे काही बाकीचे भांडे उरले होते ते मी बेसिनमध्येच घासून घेतले. तर सहसा मी बेसिनमध्ये भांडे घासत नाही, पण आज घासून घेतले. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक आणि शेअर करा. चला तर मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. बाय फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ.